नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी अंडी न उकडता अंडा करी करणार आहे. तर माझा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर प्रथम आम्ही ग्रेव्ही तयार करून घेते. तर त्यासाठी मी जिरे टाकलेले आहे. ते आता भाजून घेऊ आपण. जिरे चांगले खरपूस भाजायचे. चालेल. गरम मसाल्यामध्ये स्टार फूल, तमालपत्र, वेलची आणि दालचिनी हे सर्व भाजून घेऊ आपण. आता हे थंड करून आपण मिक्सरला लावून घ्यायचे. हा आता मसाला बारीक केलेला आहे. तर हा काढून घेऊ आपण. अंडा करीमध्ये हा मसाला वापरायचा आहे. अंडा करीसाठी लागणारं साहित्य: 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टोमॅटो बारीक चिरलेले आणि हे अंडे कच्चे आहेत, उकडलेले नाही आहेत. तर ही पर पर्सन 2 अंडे आपण घेऊ, म्हणजे आपण 2 लोकांसाठी अंडा करी बनवू शकते. आणि हा गरम मसाला. आता कढईमध्ये आपण तेल सोडू. 3 चमचे तेल घालायचं. एक चमचा तीळ, 1 चमचा जिरे. गॅस थोडा कमी करून घेऊ. आता त्यामध्ये कांदा घालू. कांदा खरपूस भाजून घ्यायचा आपण. कांदा खरपूस भाजलेला आहे. तर आपण टोमॅटो घालू त्यामध्ये. टोमॅटोला पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण लाल तिखट टाकू. लाल तिखट 1 चमचा टाकायचं. हे कांदा लसूण मिक्स केलेलं लाल तिखट आहे, म्हणजे कोल्हापुरी. आणि आता हळद टाकू. आता हे दोन्ही मिश्रण हलवून घ्यायचं. तर ह्यामध्ये थोडं पाणी घालून जेणेकरून मसाले जळले नसले पाहिजे. तर हा केलेला मसाला आता पाहूया. आता यामध्ये गरम केलेला हा मसाला घालूया. गरम मसाला हवे. रश्श्याला दाटपणा येण्यासाठी बेसनचं पीठ घालूया. आणि यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया. ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. त्यामध्ये पाणी घालून घ्या. मीठ अर्धा चमचे आणि 1 उकळी येऊ देऊया. आणि उकळीमध्ये हे आपण अंडे टाकायचे आहेत. आता उकळी आलेली आहे. ह्यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया. हे तुम्ही शिजतात टाका.
जेणेकरून आता ह्यावरती आपण शिजू देऊया आणि ह्यामध्ये झाकण ठेवूया. एक उकळी येऊ द्यायची आणि मंद आचेवर ठेवा. त्याला आपण 15 मिनिटं शिजू देऊया. चला, अंडा करी आता तयार झालेली आहे.